आपल्याबरोबर आमदार रईस शेख आहेत. सर, या आज जो काही महापौर पद भिवंडीमध्ये बसलेलं आहे, नारायण चौधरी हे महापौर झालेले आहेत, या सगळ्याच्या मागे सूत्रधार म्हणून तुमचं नाव पुढे आहे की हे सगळी मेहनत जे बाळामामा देखील म्हणाले सगळ्यात जास्त मेहनत ही रईस शेख यांची आहे. काय नेमकं झालेलं आहे, काय नेमकी जादू केलं? आमचे जे खासदार आहेत ते उदार आहेत म्हणून ते सांगतात. असं नाही, सर्वांनी मेहनत घेतली आणि नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. खरं तर हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, गणेश पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे बाळामामा आणि लोकल लिडरशिप जी आहेत आमची, सर्वांनी एकत्र येऊन एकजूट राहून आणि आमचे जे 42 आणि आता 48 नगरसेवक जे आहेत एकजूट राहून 1 महिन्यापासून आम्ही एकत्र राहिलो, जेवण केलं आणि खूप चर्चा केली. तर एकत्र राहणं ते आमच्यासाठी एक स्ट्रॅटेजी होती. आणि आज काँग्रेस फुटली नाही, समाजवादी फुटली नाही, फुटली तर भाजपा आहे. आता महापौर झालेत, आता विकासाकडे बघू. खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व मिळून भिवंडीचा विकास करावा हीच माझी आता सर्वांना समज आहे आणि पुढे जाऊ. समाजवादी पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते आपल्याबरोबर होते का या सगळ्या संपूर्ण घडामोडीमध्ये? आज जेव्हा मतदान झालं त्यावेळी देखील ते होते का? त्यांनी मतदान केलं का आपल्या? आमचे जे गटनेते आहेत त्यांनी भूमिका घेतली होती की मी शिवसेना शिंदे साहेबांसोबत आहे, तर ती भूमिका त्यांची होती, पक्षाची नाही. पक्षाची विचारधारा सेक्युलर आहे, राहील. आमचे नेते अखिलेश यादव आहेत आणि मला असं वाटतं की हां, त्यांनी काय केलं ते आता मला कळलं नाही, त्यांची काय व्हीप होती, पण मतदान त्यांनी शिंदे गटसोबत केलेलं आहे, ते दिसून आलेलं आहे. आमदार म्हणून तुम्हाला या संदर्भात त्यांनी कल्पना दिली होती का? कारण की तुम्ही आमदार आहात, तुम्ही सगळी निवडणूक बघत होतात, तर तुमचेच नगरसेवक हे शिवसेनेबरोबर गेले, हे कसं घडलं? पब्लिक स्टेटमेंटच केलं होतं त्यांनी आणि मला अपेक्षाच नव्हती की ते आमच्यासोबत येतील, कारण ते 1 महिन्यापासून नॉट रिचेबल आमच्यासाठी होते. पण ठीक आहे, सत्ता झालीच ना. त्यांच्यावर काही कारवाई पक्षाकडून पक्ष ठरवेल, कारण ती माझी मॅन्डेट नाही आहे, पक्ष ठरवेल त्याचं. सेम आता असं रवींद्र चव्हाण जे म्हणालेत की आम्ही जे नगरसेवक म्हणजे नारायण चौधरी यांच्यासोबत जे नगरसेवक गेलेत त्या सगळ्यांवर आम्ही पक्षाची शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत. ते भाजपाची भूमिका, त्याच्यावर मी काय म्हणणार नाही. आज जल्लोष, आज महापौर आमचे झालेत. पण एक शेवटचा प्रश्न, पण जर त्यांच्यावर कारवाई केली तर काय होणार? की आधीपासून माहिती होतं सगळ्यांना की असं होणार आहे, त्यामुळे काही कारवाई होणारच नाही? आम्ही पण तांत्रिक बाबींमध्ये चांगली अभ्यास ठेवतो, तर घाबरू नका. काहीतरी मार्ग काढून आम्ही केलेलं आहे सगळं. तर एक सूचक वक्तव्य रईस शेख यांनी केलेलं आहे. आणि आज भिवंडीमध्ये जी काही बदल झालेला आहे, जो भाजपचा महापौर न बसता जो नारायण चौधरी हे सेक्युलर फ्रंटमध्ये येऊन महापौर जे झालेले आहे, त्यामागे रईस शेख यांची सगळ्यात जास्त मेहनत होती. त्यांनी अनेक गणितं जी आहेत ती बिघडवली, अनेक गणितं तयार केली. त्यामुळे आज भिवंडीमध्ये एक वेगळा निकाल बघायला मिळाला. सेक्युलर फ्रंट म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर नारायण चौधरी हे महापौर झालेले आहेत. पाहूयात भाजपकडून त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काय कारवाई करण्यात येते किंवा भाजपकडून त्यांच्या कारवाई करण्यात येते की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.